नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आजचा आपला नॉलेजेबल व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, भिलाई स्टील प्लांट भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी छत्तीसगड, सी झारखंड, डी बिहार। ऑप्शन बी छत्तीसगड हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, भिलाई स्टील प्लांट हा छत्तीसगड राज्यामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 2, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी संसद, डी अर्थमंत्री। ऑप्शन बी राष्ट्रपती हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नेमणूक राष्ट्रपती करतात। प्रश्न क्रमांक 3, गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपथ ही संस्था कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए कर्जमुक्ती, बी अध्यात्म, सी मानसिक आरोग्य, डी व्यसनमुक्ती। ऑप्शन डी व्यसनमुक्ती हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपथ ही संस्था व्यसनमुक्तीशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 4, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावरती आहे? ऑप्शन ए वैनगंगा, बी प्राणहिता, सी इंद्रावती, डी यापैकी नाही। ऑप्शन ए वैनगंगा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान वैनगंगा नदीच्या तीरावरती आहे। प्रश्न क्रमांक 5, सांस्कृतिक महोत्सव आडी पेरुक्कू कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन ए पंजाब, बी राजस्थान, सी गुजरात, डी तामिळनाडू। ऑप्शन डी तामिळनाडू हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। सांस्कृतिक महोत्सव आडी पेरुक्कू हा तामिळनाडू राज्यातील एक महोत्सव आहे। मित्रांनो, व्हिडिओतील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक 6, नया सवेरा योजना कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? ऑप्शन ए दळणवळण, बी शिक्षण, सी आरोग्य, डी शेती। ऑप्शन बी शिक्षण हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। नया सवेरा योजना शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7, संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार जगात कोणता देश जगात सर्वाधिक भूजलाचा उपसा करणारा देश आहे? ऑप्शन ए भारत, बी इस्रायल, सी सिंगापूर, डी चीन। ऑप्शन ए भारत हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। जगात सर्वाधिक भूजलाचा उपसा करणारा देश भारत आहे। प्रश्न क्रमांक 8, जगातील पहिला एड्सचा रोगी कोणत्या देशात सापडला? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, बी अमेरिका, सी दक्षिण आफ्रिका, डी भारत। ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। जगातील पहिला एड्सचा रोगी दक्षिण आफ्रिका देशात सापडला। प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन ए 9 फेब्रुवारी, बी 10 फेब्रुवारी, सी 11 फेब्रुवारी, डी 12 फेब्रुवारी। ऑप्शन डी 12 फेब्रुवारी हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। राष्ट्रीय उत्पादकता दिवस 12 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 10, वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए डॉक्टर खुराना, बी डॉक्टर सुभाष बोस, सी डॉक्टर स्वामीनाथन, डी डॉक्टर जगदीशचंद्र बोस। ऑप्शन डी डॉक्टर जगदीशचंद्र बोस हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी मांडला। मित्रांनो, एक विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये शेवटी नक्की सांगा। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया।
प्रश्न क्रमांक 11, पेंच धरण प्रकल्पातील महाराष्ट्राचे सहकारी राज्य कोणते? ऑप्शन ए गोवा, बी कर्नाटक, सी आंध्र प्रदेश, डी मध्य प्रदेश. ऑप्शन डी मध्य प्रदेश हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पेंच धरण प्रकल्पातील महाराष्ट्राचे सहकारी राज्य मध्य प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतात ज्वारी या पिकाचे क्षेत्र व उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे? ऑप्शन ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी पंजाब, डी आंध्र प्रदेश. ऑप्शन बी महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, भारतात ज्वारी या पिकाचे क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. प्रश्न क्रमांक 13, अजिम प्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? ऑप्शन ए इन्फोसिस, बी कॉग्निझंट, सी विप्रो, डी डेल. ऑप्शन सी विप्रो हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अजिम प्रेमजी हे खालीलपैकी विप्रो या कंपनीचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 14, टंगस्टन धातूच्या कोणत्या महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे त्याचा विजेच्या दिव्यात वापर करतात? ऑप्शन ए उच्च वाहकता, बी उच्च द्रवणांक, सी उच्च तन्यता, डी वरील सर्व. ऑप्शन बी उच्च द्रवणांक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, टंगस्टन धातूच्या उच्च द्रवणांक या महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे त्याचा विजेच्या दिव्यात वापर करतात. प्रश्न क्रमांक 15, नीरी म्हणजे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था कुठे आहे? ऑप्शन ए पुणे, बी नाशिक, सी नागपूर, डी दिल्ली. ऑप्शन सी नागपूर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नीरी ही संस्था नागपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए म्हैसूर, बी बेंगलोर, सी चंदीगड, डी नाशिक. ऑप्शन डी नाशिक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नाशिक शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 17, अन्न पचनाला सुरुवात शरीराच्या कोणत्या भागात प्रथम होते? ऑप्शन ए यकृत, बी तोंड, सी पोट, डी आतडे. ऑप्शन बी तोंड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अन्न पचनाला सुरुवात शरीराच्या तोंडातून प्रथम होते. प्रश्न क्रमांक 18, भारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? ऑप्शन ए बिहार, बी कर्नाटक, सी महाराष्ट्र, डी उत्तर प्रदेश. ऑप्शन डी उत्तर प्रदेश हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. भारतात उत्तर प्रदेश राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 19, विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए एस कृष्णामौली, बी शेन वॉटसन, सी आर सावंतन, डी यापैकी नाही. ऑप्शन बी शेन वॉटसन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक शेन वॉटसन यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 20, उस्ताद झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ऑप्शन ए सारंगी, बी सितार, सी तबला, डी यापैकी नाही. ऑप्शन सी तबला हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. उस्ताद झाकीर हुसेन हे तबला या वाद्याशी संबंधित आहेत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.